मार्गदर्शन करण्यात त्यांनी मोठा नाही खरं तर. आणि कलाकारांनी जास्त बोलू नये असं निश्चित जोशी म्हणायचे. त्यामुळे मी जास्त बोलणार, मला बोलता पण येत नाही जास्ती. पण आता जे जणांना सगळे परीक्षेत सगळे पास झालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन. विशेषतः प्रदीपचं, तेव्हा माझा खूप जुना मित्र आणि गुरुबंधू पण आहे. मी विनायक अकादमी शिकवतो. विशारद वगैरे झाले की आता नवी सगळी मुलं शिकत आहेत. त्यांनी एवढंच गोष्ट लक्षात ठेवावी की विशारद झालं म्हणजे सगळं झालं नाही. विशारदानंतर खरं गाणं सुरू होतं. तेव्हा आपल्याला कळले की आपल्याला किती शिकायचं आहे. खूप गाणी ऐकली पाहिजे. कोणाचंही गाणं असो ते गाणं ऐकलं पाहिजे. चांगलं वाईट गाणं सुद्धा ऐकावं. कारण गाणं कसं नसावं ते कळतं. कसं गाऊ नये. अनेक कसे मला बरेचसे मुद्दे झाले प्रतिनिधी सांगितलेले आहेत. त्यामुळे परत नवीन काही सांगत नाही. पण फक्त परीक्षार्थी म्हणून शिकू नये असं माझा विचार असतो. आता आपण उदाहरण तुम्ही पहिल्या वर्षी ग्रुपराग शिकता, त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या ग्रुपचं विलंबित शिकता. त्यानंतर विशारदपूर्ण ग्रुपरागाला कोणी हात लावत नाही. तर विशारद झाला तुम्हाला ग्रुपराग घ्यायचा असेल तर त्या लेवलने घ्यायला गेलं पाहिजे ना. मध्यमापूर्णच्या लेवलने ग्रुप नको घ्यायला. तो विचार झाला पाहिजे सगळ्यांचा. नुसतं परीक्षार्थी नसावं. कला म्हणून शिका. विशेषतः सगळे यंगस्टर्स आहेत ते खूप चांगले टॅलेंटेड आहेत हल्ली. आणि तुम्हाला सगळं फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. यूट्यूब आहे, ते ऐकण्याचा रियाज करण्याची खूप फॅसिलिटी आहेत. 24 तासात ना तास 2 तास काढायला काही हरकत नसते. वेळ नाही कारण पटत नाही. आरामात तुम्ही वेळ काढू शकता आणि व्यवस्थित रियाज करू शकता. तेव्हा सगळ्यांनी रियाज करा. छान भरपूर गाणं ऐका. ऐकणं हा सुद्धा 80% रियाज असतो. खूप मोकळेपणाला ऐकता येतं. प्रतिभाचं अनुसरणाने गाणं ऐकत जातो. त्यांना मला पण शिकता येतं. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर शिकावं, रियाज करावा. सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. प्रदीपचं पण अभिनंदन खास एम ए झाल्याबद्दल. आणि साधनाला शुभेच्छा, प्रदीपलाही शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी रियाज करावा. बस. थँक्यू.